12 सितंबर 2025 को सुबह 6 बजे शिरपुर तहसील के कोड़ित पोस्ट के अंतर्गत तेलामहू गांव के पास नाले में तेलामहू निवासी 26 वर्ष के युवक नानसिंह साहिजा पावरा की अज्ञात लोगों ने धारदार चाकू मारकर हत्या की। नाले के पास मिले शव के बारे में मृतक के भाई लक्ष्मण साहिजा पावरा ने शिरपुर तालुका पुलिस थाने में फिरियाद दर्ज की। अनैतिक संबंध की वजह से युवक की हत्या 24 घंटे के भीतर पुलिस अधीक्षक, अपर पुलिस अधीक्षक, एसडीपीओ इनके मार्गदर्शन में शिरपुर तालुका पुलिस थाने के पुलिस निरीक्षक जयपाल हीरे साहब को गुनाह की गुत्थी सुलझाने में सफलता मिली। शिरपुर से संपादक नीलेश कुमार दुबे, सत्य न्यूज। काल दिनांक 12/9/2025 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास नानसिंग साहिजा पावरा राहणार तेलामहू पोस्ट कोळी या ठिकाणचा जो इसम होता त्याला तेलामहू गावाजवळ अज्ञात इसमांनी धारदार चाकूने गंभीर जखमी करून जीवे ठार मारले होते। त्याच्याबाबत त्याचा जो भाऊ आहे त्याच्या भावाची तक्रार दाखल करून पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना घटनास्थळ हे अतिशय दुर्गम अशा भागात होतं। घटना ही निर्जन स्थळी आणि रात्रीच्या वेळेस घडलेली होती। त्याच्यामुळे या गुन्हा उघडकीस आणणं हे पोलिसांसमोर फार मोठं आव्हान होतं आणि तशा वेळेस आम्ही तपासामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की जो या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे मुकेश रूपसिंग पावरा याच्या पत्नीशी जो मयत आहे त्याचे अनैतिक संबंध असल्याचा मुकेश याला राग होता आणि त्या रागाच्या अनुषंगाने त्याने हा गुन्हा केला असावा अशा प्राथमिक माहितीच्या आधारे आम्ही मुकेशला ताब्यात घेत त्याच्याकडे मागील 10-15 तासापासून चौकशी करत होतो, परंतु मुकेश अतिशय अट्टल असा गुन्हेगार पद्धतीची त्याची विचार करण्याची एक मानसिकता आहे आणि त्याने एक स्टोरी बनवलेली होती की आपण पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत गुन्हा कबूल करायचा नाही। इतर कोणतेही पुरावे नसल्यामुळे आम्ही त्याला विचारत होतो, परंतु तो अतिशय फर्मली काही गोष्टींची उत्तर देत होता आणि त्याच्यामुळे आम्हाला नक्की त्याने गुन्हा केला किंवा काय याच्याबद्दल थोडी शंका निर्माण होत होती। त्याच वेळेस अजून एक जो कोणत्याही गुन्ह्यामधली एक कडी जी नाजूक कडी असते, वीक कडी, ती वीक कडी आम्ही शोधली आणि त्याच्यानंतर आम्हाला या गुन्ह्यातील जो दुसरा त्याचा साथीदार होता ज्याच्या मदतीने बागलसिंग नानूसिंग पावरा, तर याला ज्यावेळेस आम्ही प्रश्न उत्तर केले त्यावेळेस तो थोडा विचलित झाला आणि मग कालांतराने त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि पुन्हा मग जो मुख्य आरोपी आहे मुकेश पावरा याला विचारल्यावर त्याने सुद्धा ह्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। अशा प्रकारे सदरचा गुन्हा शिरपूर तालुका पोलीस स्टेशनने 24 तासात उघड केलेला आहे। माननीय सर्व पोलीस अधीक्षक सर, अपर पोलीस अधीक्षक सर, एसडीपीओ सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे।